हाँ बच्चा पार्टी, गुड इवनिंग। आदित्य भान, अंजली येवले, कृष्णा आढे, अरुणोता बंद, काका साहेब कराड, मोरे, प्रतीक्षा गुंजा, अर्चना लवांडे. Yes, a very warm good evening to one and all. Welcome to the world of physics with Professor Engineer Sujit Wagh. आणि येस, आज लास्ट डे तुमचा फायनल डे आपण म्हणतोय याला. तर म्हणजे ह्या वीकचा फायनल डे आहे. तर बच्चा पार्टी, मग जे आपलं उद्या पेपर होणार आहे सकाळी 11 वाजता, सो त्याच्यासाठी तुम्ही गिअरअप व्हा, रेडी राहा. आत्तापर्यंत झालेले जे कन्सेप्ट आहेत ते रिवाईज करा आणि त्याच्यावर बेस्ड क्वेश्चन्स असतील ते क्वेश्चन्स अटेम्प्ट करून आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आता सर्वांनी. ठीक आहे. सो होप की तुम्ही जे आत्तापर्यंत ज्या व्हिडिओ झालेले आहेत, सेशन झालेले आहेत, त्याच्या नोट्स तुम्ही लिहिल्याच असतील. ठीक आहे. आपले बाकीचे मित्र कंपनी जॉईन होईपर्यंत आपण पटकन सुरू करूया त्याला. ठीक आहे. माझी रिक्वेस्ट आहे की सर्वांनी ट्यून इनच व्हायचं. 5:45 म्हटलं की बाबा आपल्या हातातले जी काही कामं असतील ती सगळं सोडून आधी ट्यून इन होऊन बसायचं. 5:45 म्हणजे 5 मिनटं आधीच बसायचं, जेणेकरून तुम्ही प्रॉपर 5:45लाच लॉग इन करताल. ओके, ठीक आहे. सो बच्चा पार्टी, बाकीचे विद्यार्थी येईपर्यंत आपला एखाद दुसरा न्यूमेरिकल व्हायला बसलाय, मग बाकीचे जॉईन होईपर्यंत आपण आता त्यांची वाट नको बघायला. सो यस, आय वुड लाईक टू स्टार्ट विथ द सेशन. तर आज बच्चा पार्टी आपण आज आहे 24 जानेवारी, आणि मग आजच्या सेशनमध्ये आपण काय शिकणार आहेत ते बघूयात. तर उद्याच्या टेस्टसाठी जे काही प्रश्न पडणार आहेत, लाईक मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत आपले, त्याच्यावर बेस्ड आपली टेस्ट आहे, पण ती ऑनलाईन असेल आता, ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये. आणि ऑलमोस्ट तुम्ही पाहताल की 60 ते 70 लोक आपले डेमो सेशन्स अटेंड करतायत हे आता सध्या. त्यातले 35 ते 40 विद्यार्थी हे कंटिन्युअसली जॉईन करतायत. म्हणजे त्यांची कन्सिस्टन्सी आहे, कन्सिस्टंटली ते 40 ते 40 दिवस त्यांनी सेशन्स अटेंड केलेत. सो येस, हॅट्स ऑफ टू देम ॲज वेल. आणि तुम्ही तो सोशल कम्युनिटी चॅनलचा आपला ग्रुप बघितलाच असेल, त्याच्यावर पण पार्टिसिपेट होत जा, त्याच्यात एंगेज राहा, ही माझी विनंती तुम्हा लोकांना. आणि मग जे टॉपर येणार आहेत त्या मिनी टेस्टमध्ये त्यांना पण अट्रॅक्टिव्ह आम्ही प्राइजेस देणार आहोत. ठीक आहे. सो या, लेट्स स्टार्ट विथ द सेशन देन. जसं की कालच्या सेशनमध्ये मी काल काही गोष्टी रिवाईज केल्या होत्या, आजही परत एकदा रिवाईज करतो की लाईक अँग्युलर स्पीड ओमेगा इज इक्वल्स टू, तोपर्यंत आपले बाकीचे मित्र जॉईन होत आहेत, ते d θ/dt, किंवा त्याला असंही लिहितो आपण 2π/T, किंवा आपण त्याला असे लिहितो 2πf. एफ स्टँड्स फॉर फ्रिक्वेन्सी. सो ओमेगाचा फॉर्म्युला रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट, 2π/T किंवा 2πf अँग्युलर स्पीडसाठी आपण लिहिलंय, ही फॉर्म्युला लिहिलाय आपण. बरं, काही रिलेशन्स आहेत लाईक v इज इक्वल्स टू आर ओमेगा, कालच्या सेशनमध्ये पण लिहिलं होतं. तिसरं आहे सपोज लिनियर ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू आर इंटू अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे. म्हणजे हे सगळे आता सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन किंवा लिनियर मोशनशी ॲनालॉगस असणाऱ्या क्वांटिटीच्या टर्म्स मी इथं मेन्शन केलेल्या आहेत. होप स्क्रीन इज व्हिजिबल. चला, मला ॲक्नॉलेजमेंट सिग्नल पाठवा सगळ्यांनी. प्रतीक्षा, तनुजा, अंजली,
देन आदित्य भान कृष्णा सरांनी एक्नॉलेजमेंट सिग्नल पाठवा. या ओके ओके, सो इट्स विजिबल देन. सो आय एम ओके ओके ओके, थँक्यू फॉर द रिप्लाय. बस बस बस, आता नको. या सो कमिंग बॅक, सॉरी फॉर दिस. हां, इंगडो. तर ए इज इक्वल्स टू आर अल्फा, व्ही इज इक्वल्स टू आर ओमेगा अँड ओमेगा इज इक्वल्स टू रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग बच्चा पार्टी, आता एक सिंपल उदाहरण आहे, कारण हे प्रत्येक वेळेस हा प्रश्न विचारला जातो. तर सर्क्युलर मोशन होण्यासाठी कुठला फोर्स गरजेचा असतो. मी तुमचा मायक्रोफोन इनेबल करतो, वाटल्यास टर्न ऑन करतो. आता हे तोंडपाठ झालं असेल सर्वांचं, कारण गेली 5-6 दिवसापासून मी फक्त याच्याबद्दलच बोलतोय. सर्क्युलर मोशन होण्यासाठी, एकच मिनिट, मी मायक्रोफोन इनेबल करतो तुम्हा लोकांचे. हां, मग मला सांगा. ठीक आहे. हां, सांगा, सर्क्युलर मोशन होण्यासाठी कुठला फोर्स गरजेचा असतो. सेंट्रिपिटल फोर्स. यस, व्हेरी गुड. सेंट्रिपिटल फोर्स गरजेचा असतो. यस. मग बच्चा पाठी, सेंट्रिपिटल फोर्सचा काहीतरी फॉर्म्युला असतो. तो कसा डायरेक्टेड असतो. तर सेंट्रिपिटल फोर्स इज ऑलवेज हमेशा डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. बरं, जर ऑब्जेक्टवर ऍक्ट होणारा सेंट्रिपिटल फोर्स गायब झाला तर दुसरा फोर्स येतो पिक्चरमध्ये, आणि त्या फोर्सचं नाव काय असतं रे बच्चा पार्टी लोक. हे बघा, जर तुमचं ॲक्सेस जर तुटला, ॲक्सेस म्हणजे सेंटरकडे असं सर्क्युलर मोशन परफॉर्म करायचं आपल्याला, पण असं घेता नाही आलं, आपण स्पीड जर जास्त ठेवला तर आपण असं बाहेर फेकले जातो, बरोबर. मग बाहेर घेऊन जाण्याचं काम कुठला फोर्स करत असतो. सेंट्रिफ्युगल फोर्स. बच्चा पाटी लक्षात ठेवा, सेंट्रिपिटल फोर्स हाच एक फोर्स आहे ज्याच्यामुळे सर्क्युलर मोशन होतं आहे ऑब्जेक्टचं. पण तो जर फोर्स नाहीसा झाला की पिक्चरमध्ये येतो सेंट्रिफ्युगल फोर्स. आता तुम्ही बसमध्ये बसतात किंवा गाडी चालवत असाल तर तुम्ही असं जाणवलं असेल, ज्यावेळेस तुम्ही ब्रेक्स अप्लाय करता बच्चा पार्टी, तर ब्रेक्स अप्लाय केल्यानंतर आपली गाडी तर थांबती, पण आपल्याला असा पुढे झटका बसतो. मग हा पुढे झटका का बसतो, तर तो मोमेंट ऑफ इनर्शियामुळे बसतो. ठीक आहे. सो तसंच आहे हा एक प्रकार, की सेंट्रिपिटल फोर्स ज्यावेळेस पिक्चरमध्ये असतो त्यावेळेस सेंट्रिफ्युगल फोर्स पिक्चरमध्ये नसतो. पण सेंट्रिपिटल फोर्स जर पिक्चरमधनं गेला, गायब झाला, तर सेंट्रिफ्युगल फोर्स कम्स इन टू द पिक्चर. असं सिंपल लॉजिक आहे. दोन्ही फोर्सेस सायमल्टेनियसली ॲक्ट होत नाहीत, कारण जर तसं झालं असतं तर सर्क्युलर मोशनच झालं नसतं. ऑलवेज कीप इन माइंड, मोशन होण्यासाठी अनबॅलन्स फोर्स पाहिजे. अनबॅलन्स फोर्स ऑलवेज कॉजेस मोशन. ठीक आहे. पण हा अनबॅलन्स शब्दच आपल्याला शिकवत नाही, आपल्याला फक्त शिकवतात फोर्स कॉजेस मोशन. ठीक आहे. अनबॅलन्स फोर्स है तभी मोशन होगा. आता सिंपल एक्झाम्पल देतो तुम्हाला. हे बघा, इथे ऑब्जेक्ट आहे, ह्या ऑब्जेक्टवर बाय डिफॉल्ट कुठला फोर्स ऍक्ट होतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, विच इज गिवन बाय द फॉर्म्युला mg, आणि त्याला अपोज करणारा फोर्स असतो नॉर्मल रिॲक्शन फोर्स. इथं n आणि mg या दोघांनी एकमेकांना बॅलन्स केलंय. ऑब्जेक्टचं धड खाली इमोशन होत नाही, धड वरती होत नाही, म्हणजे वरती पण जात नाही आहे ढगात आणि खाली पण जात नाही आहे जमिनीत खड्डा करून. मग जर तुम्ही इथं आता ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय केला ह्या बाजूने, तर ह्या ऑब्जेक्टचं ह्या डायरेक्शनमध्ये मोशन होईल. सो दिस इज अनबॅलन्स फोर्स. या फोर्सला कोणी अपोज करणारच नाहीये. हा एअर रेजिस्टन्स असेल, फ्रिक्शनल फोर्स असेल, पण हा तुमचा अप्लाइड जो फोर्स आहे ना, तो अनबॅलन्स्ड आहे. आणि दिस फोर्स इज व्हेरी मच ॲट हायर साईड ॲज कम्पेअर टू द फ्रिक्शनल फोर्स अँड द एअर रेजिस्टन्स अपोजिट डायरेक्शनमध्ये. मग बच्चा पार्टी कीप इन माइंड, ज्या डायरेक्शनमध्ये फोर्स जास्त त्या डायरेक्शनमध्ये ऑब्जेक्टचं मोशन घडत असतं. ओके. सो सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला सांगा बरं मला. mv²/r, किंवा आपण दुसरा फॉर्म्युला लिहितो mr ओमेगा स्क्वेअर, किंवा आपण तिसरा फॉर्म्युला लिहित असतो mv ओमेगा. आता यातलं हे सेंट्रिपिटल फोर्स मधला फोर्स इज इक्वल्स टू तसं लिहितो आपण मास इंटू ॲक्सेलरेशन. मग बच्चा पार्टी, ॲक्सेलरेशनसाठी काय फॉर्म्युला आला, तर हे बघा, हे मी जर कम्पेअर केलं याला, हा जो फॉर्म्युला आहे बघा इथं mv²/r, त्यातला एमला एम मॅच झाला. ए साठी काय लिहिताल मग, ते ए स्टँड्स फॉर ए ॲक्सेलरेशन विच इज गिवन बाय द फॉर्म्युला v²/r. आई बात समझ में बच्चा पार्टी, लक्षात येत आहे. आणि हे जे ॲक्सेलरेशन असतं याला म्हणतात सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. ठीक है. कौन सा एक्सेलरेशन बोलते हैं इसको, सेंट्रिपिटल, या फिर इसको रेडियल एक्सेलरेशन भी बोला जाता है, रेडियल एक्सेलरेशन. बरं बच्चा पार्टी, मला एक सांगा, मी टँजेन्शियल ॲक्सेलरेशन आणि रेडियल ॲक्सेलरेशन ह्या दोघांमधला फरक सांगितला आहे का तुम्हाला. एनी वन ऑफ यू, आय डोंट रिमेंबर की मी ते तुम्हाला सांगितलंय, बट तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही बघा मी काय लिहून देतो इथं, समजून घ्या. टँजेन्शियल ॲक्सेलरेशन आणि दुसरं आहे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. नसेल दिला तर इट्स ओके, मी ते पार्ट आत्ता कव्हर करेल. पण
मला आज काही न्यूमेरिकल कव्हर करायचे जे करून तुम्ही उद्याच्या पेपरसाठी चांगल्या तयारीने उतरताल मैदानात. ठीक आहे. टँजेन्शियल ॲक्सेलरेशन किंवा सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन याच्याबद्दल बोललोय का मी? टँजेन्शियल ॲक्सेलरेशन असा काही शब्द ऐकलाय का माझ्या तोंडून याच्यापूर्वी? टँजेन्शियल, सेंट्रिपिटल, रेडियल नसेल तर इथं सेंट्रिपिटल आणि रेडियल लिहून दिलेलं आहे. टँजेन्शियल मी नेक्स्ट टाइम सांगेल तुम्हाला वाटलास. ठीक आहे. बरं, हे झालं टँजेन्शियल. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन किंवा रेडियल ॲक्सेलरेशन इथं लिहून दिलं आहे. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला सांगितला आहे. ओके, कमिंग बॅक बच्चा पार्टी. मग आता आपण आजचे जे सेशन आहे, आजच्या सेशनमध्ये ज्या गोष्टी करणार आहेत त्या मी इथं सांगतो तुम्हाला. तर एकच मिनिट या ओके हां. सो बरं, आता तुम्हाला एक क्वेश्चन आहे बघा, इथं लिहितोय मी क्वेश्चन. व्हॉट इज द अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर स्पीड? व्हॉट इज दी अँग्युलर स्पीड? स्क्रीन दिसते सर्वांना? व्हॉट इज दी अँग्युलर स्पीड ऑफ काय बघा. पहिल्यांदा मी घेतलोय सपोज सेकंड हँड. आपल्या घड्याळाचं जे सेकंड हँड असतं, सेकंड काटा म्हणतो आपण त्याला. दुसरा असतो सपोज मिनिट हँड. मिनिट हँडची व्हेलॉसिटी किती असेल अँग्युलर स्पीड? तिसरा आहे आपला सपोज आर हँड. आणि हे सगळे कशाचे? ऑफ वॉच. ठीक आहे, वॉल वॉच आपण धरूयात. आता हे बघा, घड्याळ सगळ्यांना वाचता येतंय. घड्याळामध्ये 12, 6, 3, 9 असे मी आकडे काढतो. घड्याळामध्ये 3 काटे असतात. 3 कुठले? एक असतो तास काटा, दुसरा असतो मिनिट काटा आणि तिसरा असतो सगळ्यात लांब कोण असतो? सेकंड काटा. बरोबर ना? आर हँड, मिनिट हँड अँड सेकंड हँड. त्यांनी आपल्याला विचारलंय या तिघांचा अँग्युलर स्पीड काय असेल. क्वेश्चन समजला सर्वांना? मला सांगा, क्वेश्चन समजलाय सर्वांना? अँग्युलर स्पीड काय असेल? आदित्य भान, सिद्धी लबडे, साक्षी गिरवले, अंजली येवले, कृष्णा आडे, काकासाहेब कराड, तनुजा मोरे, सांगा पटकन. क्वेश्चन समजला का? काय काढायचं आहे आपल्याला? अँग्युलर स्पीड काढायचा आहे. कशाचा काढायचा आहे? तर ह्या तिघांचाही काढायचा आहे. बरं, हे जर जमलं तर मी तुम्हाला अँग्युलर स्पीड ऑफ अर्थ पण काढणार आहे. यांचा रेशो पण काढायचा आपल्याला. रोहिणी दांगड, राजदीप शिंदे, साहेबराव वाघमारे, साक्षी दरेकर, साक्षी साबळे, सारंगधर टेमकर, श्रुतिका दरेकर. ओके, सर्वांना प्रश्न समजलाय असं मला दिसतं एकंदरीत चित्रामध्ये. बरं, मग हे बघा, आता ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो? पहिल्यांदा मी घेतो सेकंड हँड बद्दल घेतो विचारा. ठीक आहे, सेकंड हँड. बरं, मला सांगा, ओमेगा एंगुलर स्पीड इज गिवन बाय द ओमेगा, उसका फॉर्मूला है डी थीटा बाय डी टी. सो व्हाट इज डी थीटा? सो डी थीटा इज एंगुलर डिस्प्लेसमेंट. कितना एंगल कवर करेगा भाई मेरा ऑब्जेक्ट? सो एंगुलर डिस्प्लेसमेंट अपॉन क्या? टाइम टेकन. नीचे दिया है टाइम टेकन अपन ने. ठीक है. सो लॉजिक सांगतंय माझं की डी थीटा. मला सांगा, आता मला एक सांगा, सेकंड हँडने एक रिव्हॉल्युशन जर कंप्लीट केलं, हे सेकंड हँड आहे, हे सेकंड हँड पूर्णतः एक रोटेशन त्यांनी कंप्लीट केलं तर तो एका रोटेशनमध्ये किती अँगल कव्हर करेल? इन वन रिव्हॉल्युशन हाँ, थीटा इज इक्वल्स टू एंगल ट्रेस कितना होगा बोलो? 360 डिग्री. यस, 360 डिग्री. म्हणजेच किती? रेडियन मध्ये लिहूयात आपण. 2 पाय रेडियन लिखता हूं मैं इसको. चलेगा बच्चा पार्टी? कळतंय? आणि मला सांगा, एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी त्याने किती वेळ घेईल तो? टी इज इक्वल्स टू सपोज घेतलं टाइम टेकन, सांगा मला फॉर वन रिव्हॉल्युशन. यस, बोलो कितना सेकंड्स लेगा? 60 seconds. 60 सेकंड. यस, व्हेरी गुड 60 सेकंड. मग बच्चा पार्टी ह्याच व्हॅल्यू वरती टाकायच्या आहेत. सो ओमेगा फॉर सेकंड हँड इज इक्वल्स टू 2 पाय रेडियन टाकला डिवायडेड बाय टाइम टेकन इज 60 सेकंड. मग कळतंय? लॉजिक समजतंय? बघा, डी थीटा म्हणजे अँगल टाकला मी, त्यानंतर टाइम टेकन टाकला. 230चा आन्सर काय म्हणलं? ओय मायक्रोफोन बंद करा रे बाबा. सांगायची गरज नाही पडली पाहिजे. ज्या वेळेस मी प्रश्न विचारतो त्याच वेळेस फक्त इनेबल करायचा. कोणाचा मायक्रोफोन इनेबल आहे त्यांनी बंद करा. यस, सगळ्यांना डिस्टर्ब झालं नाही पाहिजे आपल्यामुळे, ही काळजी घ्यायची. ठीक आहे. सो दिस इज अ प्लॅटफॉर्म जे आपल्यासाठी आहे, आपण शिकण्यासाठी वापरतोय. बरं, ओमेगा एस इज इक्वल्स टू पाय बाय 30 आला. मग माझा युनिट काय आलं रे सांगा? ओमेगा एस का यूनिट बोलो क्या आएगा? पाई अपॉन 30. यूनिट बोलो. ऊपर है रेडियन, एंगल मेजर्ड इन रेडियन डिवाइडेड बाय नीचे क्या है? सेकेंड्स. ओके बच्चा पार्टी. सो हा झाला ओमेगा ऑफ विच हँड?
ओमेगा अँग्युलर स्पीड ऑफ विच हँड, सेकंड हँड. मग सिमिलरली आपण मिनिट हँडकडे जाऊयात. आता मिनिट हँडसाठी काय वापरणार? So omega for minute hand, again formula this is d theta upon dt. So this is for minutes hand. बर मिनिट्स हँड मध्ये मगाशी वापरली तीच ट्रिक वापरायची. मिनिट हँडने एका रिव्हॉल्युशन मध्ये इन वन रिव्हॉल्युशन कितना एंगल कवर करेगा मिनिट हैंड? डी थीटा विल बी इक्वल टू कितना? ऑब्वियसली 2 पाई रेडियन बराबर, या फिर 360 डिग्री. टाइम टेकन बोलो, dt बोलो, कितना लेगा? मिनिट काट्याला एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागतो? मिनिट काट्याला, घड्याळाचा मिनिट काटा 60 seconds. किती किती साक्षी किती? 60 सेकंड. मिनिट काटा घड्याळ घड्याळ शिकले की नाही तुम्ही लोक? 60 minutes. 60 minutes. 60 मिनिट की बरं ठीक आहे. 60 मिनिट हा घेऊ शकतो आपण, कारण 60 मिनिटं लागतात त्या असं झालं, किंवा 1 hour लागतोय असं आपण ट्रीट केलं बरोबर. लाईक हे बघा, काटा जर इथे आहे, आत्ता मिनिट काटा इथे आहे, तर मिनिट काट्याला 12वरनं परत 12ला येण्यासाठी किती वेळ लागतोय? 60 मिनिट. तर मग 60 minutes. तर मी इथं लिहिलं 60 मिनिट. मग माझा फॉर्म्युला ओमेगा फॉर मिनिट हँड इज इक्वल्स टू 2 पाय डिवायडेड बाय 60. आता ही व्हॅल्यू मिनिट मध्ये, युनिट काय येईल मग? वरती रेडियन आहे, खाली कोण आहे? मिनिट आहे, रेडियन पर मिनिट. सो 2 1 जा 2, 2 30 जा. सो आंसर क्या बन गया मेरा? पाई बाय 30 क्या? रेडियन पर मिनिट. बरं मला सांगा, आता जर आपल्याला असं विचारलं त्यांनी की रेडियन पर मिनिटमध्ये नाही, आम्हाला रेडियन पर सेकंडमध्ये पाहिजे आन्सर, कारण ऑप्शनमध्ये असं होऊ शकतं ना, रेडियन पर सेकंडमध्ये येईल. मग काय करावं लागेल? ह्या मिनिटांचं कन्वर्जन सेकंडमध्ये करावं लागेल. आणि कसं करताल ते मिनिटचं सेकंडमध्ये कन्वर्जन? सांगा मला पटकन. 1 मिनिट इज इक्वल्स टू किती सेकंड्स असतात? 60 सेकंड असतात. ठीक आहे. 60 seconds. सो WM इज इक्वल्स टू पाई अपॉन 30 इंटू 60 ऐसा लिखा मैंने. सो रेडियन पर सेकेंड. सो 30 इंटू 60 5 3 18. सो यू कैन राइट डाउन इट लाइक पाई अपॉन 1800. ठीक है. सो ये बनेगा मेरा रेडियन पर सेकेंड. ओके फाइन. फाइन विद दिस बच्चा पार्टी? ओके विद दिस? यहां तक चीजें क्लियर सभी को? यहाँ तक चीजें क्लियर सभी को? बताओ मेरे को. हाँ या ओके ओके. थँक यू फॉर द एक्नॉलेजमेंट सिग्नल येत आहे ते. या ओके ओके फाईन. ओके चला मग नेक्स्ट पार्टकडे जाऊयात आपण. आता नेक्स्ट पार्ट काय मग आपला बघूयात आता. तर तिसरा हँड कोण आहे आता? आर हँड आहे. आर हँडसाठी सांगा बरं मग मला फॉर्म्युला. आर हँडसाठी काय वापरेल मी? टर्म्स काय वापरेल? काय काय टर्म्स वापरता येतील आर हँडसाठी? इथं नेक्स्ट पेजवर येतो मी. सो फॉर आर हँड, हां मला सांगा परत एकदा. ओमेगा फॉर आर हँड असं लिहिलं, डी थीटा अपॉन डी टी. बरं अँगल सांगा. 1 रिव्हॉल्युशन मध्ये, एक रिव्हॉल्युशन मध्ये डी थीटा किती असेल आपला? डी थीटा इज इक्वल्स टू 2 पाय रेडियन. ते फिक्स आहे आता सगळीकडे. एक रिव्हॉल्युशन मध्ये एवढा अँगल 360 डिग्री येतोच, कव्हरच होतो. डी टी इज इक्वल्स टू टाइम टेकन इज इक्वल्स टू किती आहे? टाइम टेकन आर हँडसाठी एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागेल? हां भांड सांगा. वाल्लेकर, येवले, लवांडे सांगा पटकन. आर हँडला एक चक्कर कंप्लीट करण्यासाठी उदावन, गिरवले, मोहिते, गिरी, यामगर, उगले, काळे, गुंजा, गाडेकर, शिंदे, दांगट, वाघमारे, दरेकर, साबळे, बोबडे, टेमकर, दरेकर, लबडे, आव्हाड, मोरे, गुले, कराड सांगा पटकन. टाइम टेकन किती असेल इथे 1 रिव्हॉल्युशन आर हँडसाठी? घड्याळाचा 7200 minutes. आपण आर्स मध्ये सांगितलं असतं तर बरं केलं असतं मॅडम. तुम्ही थोडं जर आर मध्ये सांगितलं असतं तर आम्हाला सोपं पडलं असतं. 12 hours. ठीक आहे, तुमचा आन्सर बरोबर असेल, पण आपण तासामध्ये घेऊयात. 12 तास लागतील. एम आय करेक्ट? 12 तासात 12. हे बघा 12चा आकडा परत 12वर येण्यासाठी, तास काटा परत 12वर येण्यासाठी किती तास लागेल? 12 तास लागतील. 12 तास. हा ओके. सो असं घेतलं, हा तास काटा आहे. 12 3 6 9. परत त्याला 12वर येण्यासाठी बाबा असं फिरत येण्यासाठी
तर 12 तास लागतील. मग मी असं लिहितो ओमेगा फॉर आर हँड इज इक्वल्स टू 2 पाय रेडियन अपॉन 12. यूनिट क्या बनेगा रेडियन पर आर बराबर. सो 2 1 जा 2 2 6 जा 12. तो माझं आन्सर बनलं π/6. हा काय रेडियन पर आर. एम आय करेक्ट. बर परत एकदा. आता आपल्याला रेडियन पर आर नाही विचारलं, सपोज रेडियन पर मिनिट विचारलं, मग आपल्याला तासाला मिनिटमध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो 1 आवर इज इक्वल्स टू क्या बनेगा 60 मिनट बनेगा. ठीक है. सो 6 आवर्स इज इक्वल्स टू कितना 6 इंटू 60 मिनट. ऐसा भी लिख सकते हैं अपन. सो ओमेगा एच विल बी इक्वल टू क्या π/6 इंटू 60 बराबर 6 इंटू 60 विच इज 360 डिग्री ना 360 मिनिट्स. अँड दिस इज रेडियन पर मिनिट. एम आय करेक्ट. रेडियन पर मिनिट 6 6 36. अरे बरोबर का. आणि जर सेकंड्समध्ये लिहायचं असेल आता तर परत यालाही आलेल्या आन्सरला तुम्हाला परत कशाने मल्टीप्लाय करावं लागेल. 1 मिनिट इज इक्वल्स टू ये 360 मिनट बन गया. ये ऐसा भी लिख सकते हैं π/360 मिनिट. 1 मिनिट इज इक्वल्स टू किती सेकंद रे 60 सेकंड. 60 seconds. यस. मग याला 60 ने मल्टीप्लाय करा. ओमेगा एच विल बी इन टर्म्स ऑफ π/360 मल्टीप्लाइड बाय 60. तो अभी जो आंसर आएगा वो आएगा रेडियन पर सेकंड्स में. Second. यस. मग 36 गुणिले 6 किती असतं 36 गुणिले 6. मग अशी 720 कस काय आलं 216. हा 216. मग अशी साक्षीची 36 काय 72 काहीतरी काय सांगत होते आन्सर तू 720 का काय मिनिट्स. ओके इट माइट बी रॉंग. हा ठीक आहे. सो प्लीज मेक करेक्शन. ओके. सो कमिंग बॅक. मग आता माझा प्रश्न आहे बच्चा पार्टी. सपोज तुम्हाला अँग्युलर स्पीड अर्थचा काढायचा आहे. क्वेश्चन फाइंड द अँग्युलर स्पीड ऑफ अर्थ. अँग्युलर स्पीड ऑफ अर्थ पृथ्वीचा सांगा अँग्युलर स्पीड. मग मला सांगा पृथ्वी स्वतःभोवती फिरते स्वतःभोवती बरं का आधी. ठीक आहे. अँग्युलर स्पीड स्वतःभोवतीचा असा स्वतःभोवती फिरण्याचा. मग आता पृथ्वी जे सॉलिड स्पियर स्वतःभोवती फिरतीये तर मग मला सांगा ओमेगा अर्थचा जर काढायचा म्हटलं ओमेगा ई लिहिला सफिक्समध्ये डी थिटा बाय डी टी लिहिलं. मग इन 1 रिव्हॉल्युशन परत एकदा तोच कन्सेप्ट. इन 1 रिव्हॉल्युशन पृथ्वी किती अँगल स्वतःभोवतीच कव्हर करेल. एक चक्कर म्हणजे थिटा इज इक्वल्स टू किती 2 पाय रेडियन बरोबर का. आणि मला सांगा एक चक्कर कंप्लीट करण्यासाठी पृथ्वी किती वेळ घेते स्वतःभोवती एक चक्कर कंप्लीट करण्यासाठी. बच्चा पार्टी आता मला भूगोल शिकवायला लावू नका, घड्याळ शिकवायला लावू नका. मला माहिती तुम्ही हुशार पोरं आहात सर्वजण. सांगा पृथ्वीला स्वतःभोवती एक चक्कर कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागतो. 24 hours. यस भांड व्हेरी गुड. 24 तास. 24 तास लागतात. आणि पृथ्वीला आपल्या सूर्याभोवती फिरण्यासाठी किती वेळ लागतो रे 365 दिवस. 365 दिवस. 365 दिवस. आणि जर आपल्याला तासात मोजायचं असेल ते 365 गुणिले 24 ने मल्टिप्लाय करावं लागेल तेव्हा तासात येईल. कळतंय का. लॉजिक समजतंय सर्वांना. सो सांगण्याचा उद्देश काय की अँग्युलर स्पीड ऑफ अर्थ स्वतःभोवतीचा जर घेतला तर टाइम पिरियड इज इक्वल्स टू मैंने लिखा 24 आवर्स. सो ओमेगा ऑफ अर्थ इज इक्वल्स टू 2 पाय डिवाइडेड बाय 24 आवर्स. ओके. सो यूनिट क्या बनेगा फिर रेडियन पर आर. एम आई करेक्ट. सो फिर से 2 1 जा 2 2 12 जा 24. तो मेरा आंसर क्या आया फिर ओमेगा ई इज इक्वल्स टू हाँ π/12 और इसका यूनिट क्या आया रेडियन पर आर. परत आरला मिनिटमध्ये कन्वर्ट करता येईल, मिनिटला सेकंड्समध्ये कन्वर्ट करता येईल आणि असा खेळ चालू द्यायचा. ओके. लॉजिक समजतंय तुम्हाला. लॉजिक समजतंय. सो यू कॅन कन्वर्ट दिस आर इनटू रेडियन पर मिनिट रेडियन पर सेकंड. म्हणजे तुमचं आहे ना ॲक्च्युअलमध्ये काय आलंय हे समजून घ्या. म्हणजे तुम्हाला ऑप्शन काय विचारलेत त्यांनी ते समजून घ्या आणि ऑप्शननुसार आपल्याला आपला आंसर मॉडिफाई करावा लागेल. यहाँ तक कंसेप्ट क्लियर सभी को बच्चा पार्टी लोग बताओ. वर्षा गुले, तनुजा मोरे, काकासाहेब कराड, आव्हाड, बोबडे, टेमकर, दरेकर बोला साबळे, दरेकर, वाघमारे, नांगड. ओके ओके देन ग्रेट. चला आता नेक्स्ट प्रश्नाकडे जातो. आता आहे ना थोडंसं सेंट्रिपिटल फोर्सशी रिलेटेड काही गोष्टी तुम्हाला लॉजिकली समजून सांगतो म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी समजण्यासाठी मदत होईल. आता असंही होतं बरं का. असंही घडतं की तुम्हाला रेशो विचारतात. रेशो ऑफ अँग्युलर स्पीड.
ऑफ मिनिट हँड अँड आर हँड असं विचारतात की मिनिट हँडचा आणि ह्याचा जो रेशो असतो तो रेशो तुम्ही फाइंड आउट करा बाबा मिनिट हँड आणि आर हँडचा. तर आपण तो रेशोही आता इथे एक कन्सिडर करू शकतो. एक एक्झाम्पलही देतो तुम्हाला वाटल्यास. असं जर विचारलं सपोज क्वेश्चनमध्ये फाइंड आउट द रेशो ऑफ अँग्युलर स्पीड्स ऑफ मिनिट हँड अँड आर हँड ऑफ ए वॉच असं आपण ट्रीट करूयात. आर हँड ऑफ ए वॉच. बरं बच्चा पार्टी, मग मला सांगा ओमेगा फॉर मिनिट हँड अपॉन ओमेगा फॉर आर हँड असं जर लिहायचं म्हटलं तर मगाशी सारखंच कन्सेप्ट डी थिटा अपॉन डी टी फॉर कोण मिनिट हँड मल्टिप्लाइड बाय, आता हे उलटं करून टाकतो ओमेगा एच कारण हे खाली आहे ना, तर उलटं होईल डी टी अपॉन डी थिटा ऑफ कसला हँड आर हँड घेतं मी इथं कन्सिडर करतो. बरं डी थिटा बाय डी टी. आता पहिल्याचं युनिट काय आलं होतं बघा, रेडियन पर सेकंड घेतलं, रेडियन पर मिनिट घेतलं की रेडियन पर आर घेतलं. तुम्हाला युनिट दोघांचाही सेम घ्यावं लागेल जेणेकरून युनिट कॅन्सल होईल. इथं युनिट आर घेऊन घेतलंय आणि इथं मिनिट घेऊन चाललंय, आन्सर चुकेल. सो बच्चा पार्टी एक तर ह्या मिनिटला आरमध्ये कन्वर्ट करा किंवा आरला मिनिटमध्ये. सो आरला मिनिटमध्ये कन्वर्ट करतो. मला सांगा ओमेगा एम काय मिनिट हँडचा ओमेगा एम काय 2π रेडियन अपॉन किती मिनटं लागतात मिनिट हँडला एक चक्कर कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागतो 60 मिनिट लागतात सर, बरोबर 60 मिनिट. हां मल्टिप्लाइड 3 बाय. minutes. आता इथं परत एकदा आर हँडला एक चक्कर कंप्लीट करण्यासाठी 2π अपॉन काय लिहिलो होतो आपण 12. बरं इथं युनिट आहे हे जे युनिट आहे हे आर्समध्ये, हे जे खालचं युनिट आहे हे कशात आहे मिनिट्समध्ये. मध्ये समजतंय का लॉजिक? मग युनिट दोघांची सेम पाहिजे तरच काय तुम्ही रेशो घेऊ शकता. कोण आहे रे, मायक्रोफोन म्यूट करा बरं. टाइमपाससाठी जॉईन झाला असेल तर यू मे लिव्ह हा बच्चा पार्टी. काय ठीक आहे इंटेन्शनली नसेल केलं इट्स ओके, बट उगाच डिस्टर्ब नाही करायचा. एक मोमेंटम असतो शिक्षकाचा, शिक्षक काहीतरी लईमध्ये शिकवत असतो, ती लय ब्रेक नाही करायची. ठीक आहे. सो इंटेन्शनली नसेल झालं असं मी एक्सपेक्ट करतो, पण जर कोणी इंटेन्शनली करत असेल तर प्लीज डोंट डू दॅट, ही रिक्वेस्ट करू शकतो. ठीक आहे. या कमिंग बॅक, तर इथं मी तुम्हाला सांगतोय की दोघांचं युनिट सेम पाहिजे. मग एक तर ह्या मिनिटांना आरमध्ये कन्वर्ट करा किंवा या आरला मिनिटामध्ये कन्वर्ट करा. काय सोपं आहे तुम्ही सांगा. 60 मिनिटं दिसत आहेत मला, डायरेक्ट याला आरमध्ये कन्वर्ट करता येईल बरोबर का. किती तास होतील रे इथे 60 मिनिटाचा. 1 hour. येस दॅट्स इट 1 hour. मग युनिट काय बनेल 1 तास. 2π अपॉन 1 आणि याचं युनिट आलं आर मल्टिप्लाइड बाय 12 अपॉन 2π, ह्याचं युनिट आरच आता. ओके बच्चा पार्टी समजलं. मग आता सांगा कोण कोण कॅन्सल होईल, कोण कोण होईल. 2π ला 2π कॅन्सल झाला. रेशो काय आला, मग रेशो काय आला 12:1. 1 12 is आणि to 1. बघा वरती पण आर मध्ये लिहिलंय, खाली पण आर मध्ये लिहिलंय. रेशो म्हटल्यानंतर आर पण काय आलं कॅन्सल. म्हणजे युनिट सेम पाहिजे तरच ते कॅन्सल होऊ शकतं, नाहीतर तुम्हाला फसवण्यासाठी तिथं तुम्ही ज्या चुकीच्या पद्धतीने आन्सर काढणार आहे ना त्या पद्धतीचं पण आन्सर ऑप्शन म्हणून असतं. लॉजिक समजतंय सर्वांना बच्चा पार्टी. ह्या तर कन्सेप्ट क्लिअर. इंटरेस्टिंग ना. या ओके येस. सो लेट्स गो फॉर द नेक्स्ट देन. काय करूयात आता आपण, तर मगाशी मी जे अर्थचा तुम्हाला टाइम पिरियड सांगितला, टाइम पिरियड ऑफ अर्थ सांगितला ओमेगा इज इक्वल्स टू अर्थचाच होता ना हा 1 रिव्हॉल्युशन. या अँग्युलर स्पीड ऑफ अर्थ π/12 आला होता. मग तुम्ही याला मगाशी सांगितलं तुम्हाला हे युनिट काय लिहिताय तुम्ही ते बघा 12 × 60. मग 12 × 60 जर केलं तर हे बनेल आता रेडियन पर मिनिट. त्यानंतर याला परत अजून π/12 × 60 × 60 ने मल्टिप्लाय केलं तर हे काय बनेल रेडियन पर सेकंड. सो आन्सर काय विचारलंय ना त्याच्यावर ठरेल तुम्हाला काय करायचंय ते. ठीक आहे. सो म्हणजे ऑप्शनमध्ये जर आपल्याला असं विचारलंय रेडियन पर सेकंड रेडियन पर मिनिट तर मग त्या पद्धतीने आपण आन्सर घेऊ शकतो. ओके. सो जस्ट मॉडिफाय इट. इट्स सिम्पल स्ट्रेट फॉरवर्ड आहे तर करता येईल. हां नेहा बोला. नेहा उगले काय प्रश्न आहे तुमचा. नेहा डू यू वॉन्ट टू आस्क एनी क्वेश्चन.
नेहा ओगले नावाने जॉईन झाले. No, sir. हा मग नेहा ते हँडचं जे सिम्बॉल आहे ते रेज झालं होतं तुमच्याकडनं. ठीक आहे, ओके. सो मेक शुअर दॅट ते मध्येच असं बीप नाही झाला पाहिजे. ओके, कमिंग बॅक. सो बच्चा पार्टी, आता नेक्स्ट पेजवर जातो मी तुम्हाला. हे बघा, हेच मला सांगायचं आहे. फिजिक्सचे कन्सेप्ट आहे ना लय सोपे, पण आहे ना लय अवघड करून शिकवतात लोक, आणि त्याच्यामुळे ना आपण फिजिक्सविषयी आपल्या मनात निगेटिव्हिटी तयार होते, भीती निर्माण होते, आणि मग आपण फिजिक्सचा अभ्यासच करत नाही. सो ती मला निगेटिव्हिटी घालवायची आहे. ज्या अप्रोचने आम्ही फिजिक्स शिकलोय तेच अप्रोच मला तुम्हाला विद्यार्थ्यांना द्यायचा आहे. ठीक आहे, बरं. आता आणखी एक क्वेश्चन आहे. सपोज अँग्युलर व्हेलॉसिटी दिली आहे क्वेश्चन मध्ये. अँग्युलर व्हेलॉसिटी दिया है पार्टिकल का, द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ ए पार्टिकल किती असेल असं विचारते ते. पार्टिकल है, पार्टिकल का एंगुलर वेलोसिटी कितना होगा ऐसा पूछा है अपन से. जस्ट ए मिनिट. याची साइज जास्त झाली की काय, बहुत ही कम हो गया. हां, सो पार्टिकलचा ओमेगा काढायचा आहे मला. जर तो म्हणतोय की अँग्युलर वेलोसिटी ऑफ ए पार्टिकल रोटेटिंग इन ए सर्क्युलर ऑर्बिट 100 टाइम्स पर मिनिट, तो पार्टिकल किती फिरतोय तर 100 टाइम्स पर मिनिट. एका मिनिटामध्ये किती रिव्हॉल्युशन्स करतोय तो पार्टिकल, सर्क्युलर मोशन करतोय सपोज असा. ठीक आहे, इथे पार्टिकल, तर तो पार्टिकल म्हणजे आपल्या घड्याळातलं 1 मिनिट होईपर्यंत तो पार्टिकल किती रिव्हॉल्युशन्स करतोय म्हणे. किती रिव्हॉल्युशन्स, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स, याला म्हणतात नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स किंवा नंबर ऑफ सायकल्स, नंबर ऑफ ऑसिलेशन, काही शब्द वापरू शकता तुम्ही. तर एका मिनिटात एवढे, तर ओमेगा काढा म्हणे त्याचा, असं ते विचारतात आपल्याला. तर बच्चा पार्टी, मग ओमेगाचा फॉर्म्युला सांगा मला काय असतो. वी हैव, हाँ बोलो, ओमेगा फाइंड आउट करने के लिए ओमेगा इज इक्वल्स टू क्या लिखोगे रे भाई आप, डी थीटा अपॉन क्या, डी टी. बरं मला सांगा, एका मिनिटात 100 रिव्हॉल्युशन करतो एका मिनिटात. सो आपण एक तर याला सेकंडच्या टर्म्समध्ये हे करू शकतो, लिहू शकतो. लाइक 1 मिनिट इज इक्वल्स टू कितना सेकंड ले सकते आपण, 60 सेकंड. बरोबर. मग बच्चा पार्टी, ज्या वेळेस असं असेल नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स पर युनिट टाइम, याला म्हणतात फ्रिक्वेन्सी. काय म्हणतात याला, फ्रिक्वेन्सी. तर लक्षात ठेवायचं फ्रिक्वेन्सी. तुम्ही जर माझा व्हिडिओ बघितला असेल, आपलं जे कम्युनिटी आहे व्हॉट्सअप कम्युनिटी, सक्सेस सायन्स एज्युकेशन अँड फंड नावाचं, तिथं मी फ्रिक्वेन्सी शिकवली. फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू असतं n/t. एन म्हणजे किती रिव्हॉल्युशन्स आहेत आता 100, आणि किती वेळात झालेत ते रिव्हॉल्युशन्स, एका मिनिटात झालेत, आणि 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड. मग मी असं लिहिलं 00. सो बे पंचे 10, बे 6, 5/3. सो फ्रिक्वेन्सी किती आली, मग फ्रिक्वेन्सी इज 5/3. आणि याला युनिट काय लिहिणार रे, हे बघा वरती आहे रिव्हॉल्युशन्स, सो मी लिहिलं रिव्हॉल्युशन्स, आणि खाली डिव्हिजन साईनला वाचायचं पर, रिव्हॉल्युशन पर, आणि खाली जो टाइम है तो कशात है, सेकेंड, रिवॉल्यूशन पर सेकेंड. इसको शॉर्टकट में ऐसा भी लिखते हैं आरपीएस, रिवॉल्यूशन पर सेकेंड. कितने लोगों को कंसेप्ट समझ में आया. आरपीएस रिवॉल्यूशन, वरती आहेत रिवॉल्युशन्स, खाली आहेत सेकेंड. सो दिस इज ट्रीटेड ॲज अ फ्रिक्वेन्सी. बरं, मग आता मगाशी तुम्हाला जो फॉर्म्युला शिकवला होता पेज नंबर 1 वर होता बघा फॉर्म्युला. ओमेगाचा फॉर्म्युला कसा लिहितात, तो ओमेगा इज रिटन एज, यहाँ पे लिखा है देखो ओमेगा. बच्चा पार्टी लोग दिसतंय सर्वांना 2π/t किंवा 2πf. मग आपण हा जो फ्रिक्वेन्सी आहे तो फ्रिक्वेन्सी किंवा 2π डायरेक्ट टाकूनही आपण व्हॅल्यू काढू शकतो. सो ओमेगा इज इक्वल्स टू, मैं लिखूंगा यहाँ पे 2πf, ऐसा भी लिख सकता हूँ मैं. सो मेरा जो इक्वेशन आएगा वो आएगा 2π इंटू फ्रिक्वेन्सी क्या आया 5/3. एम आय करेक्ट, 5/3. आणि इथं रेडियन आहे, आता रेडियन आहे, रिव्हॉल्युशन्स आहेत 2π 5/3. सो काय लिहिणार 2π इंटू 5, काय बनलं मग माझं 10π काय बनलं 3. बरं, ही जी व्हॅल्यू आली याचं युनिट कोणी सांगेल का मला आता. बच्चा पार्टी, याच्यावरनं तुम्हाला युनिट काढणं अवघड जाईल, किंवा आपला जो फॉर्म्युला आहे तोच ठेवायचा d(θ/dt), आणि d(θ/dt) युनिट काय असतं, रेडियन पर सेकेंड. तो यहाँ पे भी आंसर क्या बनेगा, रेडियन पर सेकेंड. रेडियन पर सेकंड. यू हॅव ऑलरेडी कन्वर्टेड टाइम इंटू सेकंड. सो रेडियन पर सेकंड. जर तुम्ही याला सेकंडला कन्वर्ट नाही केलं तर तुमचं जे आन्सर येईल ते रेडियन पर मिनिटमध्ये येईल, पण तसं करायचं नाही. लक्षात घ्या, कधी पण आपण एसआय युनिटमध्ये उत्तर घ्यायचे, एसआय युनिट. बच्चा पार्टी, यहाँ तक कंसेप्ट क्लियर सभी को.
फ्रिक्वेन्सी जी आली, ती व्हॅल्यू जी आली, आता तुम्ही त्याला भागाकारही करू शकता. म्हणजे जर असं ऑप्शन नसेल, ऑप्शनमध्ये जर असं ऑप्शन नसेल तर तुम्हाला 10 इंटू पायची व्हॅल्यू 3.14 टाकावं लागेल. 3ने याला डिवाइड करावं लागेल. 10 गुणिले 1 पॉईंट काय येईल ते 13 वगैरे समथिंग. सो ते आन्सर येईल तुमचं रेडियन पर सेकंडमध्ये. लॉजिक समजतंय? इथं असेल इट्स ओके, डायरेक्ट आंसर मिल गया सर. नसेल तो यू नीड टू कन्वर्ट इट. यहाँ तक चीजें क्लियर सभी को? कंसेप्ट क्लियर सभी का? हाँ बोला. नेहा, वालेकर, बोबडे, दरेकर, उदावन, मोरे, भांड, या ओके. साक्षी साबळे, गिरवले, या ओके ओके ओके. ग्रेट 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 टू नो की तुम्हा लोकांना. प्रतीक्षा, थँक्यू फॉर द एक्नॉलेजमेंट. वर्षा गुले, मोरे, आव्हाड, कराड, ओके. सर्वांचे आभार की तुम्हाला लोकांना कळतं हे. आणि तुम्ही लोक जर मला हे अशा प्रकारे एक्नॉलेजमेंट दिलं तर मला पण उत्साह येतो शिकवण्यामध्ये. आणि मी तुम्हाला याच्यापूर्वी पण सांगितलंय बच्चा पाटील लोक, की तुम्हाला असं वाटणारच नाही की मी हे ऑनलाईन शिकवतो. असं वाटेल की आपल्या शेजारीच कुणीतरी शिक्षक बसलाय आणि आपलं बोट धरून आपल्याला तो शिकवतोय. आय थिंक असं घडत असेल, नाहीतर मी अतिशक्ती वापरतोय असं पण होत असेल. पण यस, मला ज्या कमेंट्स विद्यार्थ्यांच्या येत असतात ऑनलाईन एज्युकेशनच्या बाबतीत, की सर आम्हाला असंच वाटतं की तुम्ही आमच्या शेजारीच बसलेत आणि आम्हाला शेजारी बसून शिकवताय की काय. सो म्हणून तर आम्हाला हे अशा पद्धतीने आम्ही स्क्रीनवर जातो. बच्चा पार्टी तुम्ही बघितलं असेल, आजकाल ऑनलाईन एज्युकेशनमध्ये लोक ते डिजिटल स्क्रीन वापरतात, डिजिटल स्क्रीनच्या समोर येतात आणि मग ते शिकवत बसतात तुम्हाला. ठीक आहे, पण ते शिकवणं कमी आणि म्हणजे आपलं लक्ष कमी आणि बाकीचेच उद्योग जास्त होत राहतात किंवा डिस्ट्रॅक्शन जास्त होतं असं मला वाटतं. सो वी आर नॉट इंटरेस्टेड इन शोईंग अवर फेस, अवर बॉडी. इन्स्टेड ऑफ दॅट आपण ज्यासाठी इथे एकत्रित आलो आहे, या प्लॅटफॉर्मवर आलो आहे, ते प्लॅटफॉर्म शिकण्यासाठी आहे. तर सगळ्यांचं लक्ष मला असं वाटतंय त्यावेळेस मी ज्यावेळेस शिकवतोय त्यावेळेस त्या रनिंग नोट्सकडेच असतं की काय नोट्स चालल्यात बाबा, आणि त्या पद्धतीने मग आपण कॉन्सन्ट्रेशन हायेस्ट लेवलचं असतं. कारण इट्स ऑल अबाउट ग्रास्पिंग. मी जे डिलिव्हर करतो ते ग्रास्प करण्यावर आहे. ओके, बरं. पुढचा एक क्वेश्चन आता बच्चा पार्टी. एक क्वेश्चन आहे असा की बॉडी आहे, एक बॉडी दिली आहे, त्या बॉडीचं मास दिलं आहे त्यांनी. मास कितना दिया है? 100 ग्रॅम. ओके, अँड इज रिव्हॉल्विंग इन हॉरिझॉन्टल सर्कल. सो बॉडी इन हॉरिजॉन्टल सर्कल. हॉरिजॉन्टल स्पेलिंग गलत हुआ क्या? जॉन्टल. ओके, हॉरिजॉन्टल सर्कल. मास लिखलं. इट्स फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन इज, बघा फ्रिक्वेन्सी दिली त्यांनी 3.5 RPS. RPSचा लॉंग फॉर्म सांगा. रुद्रप्रताप सिंग, बरोबर ना? RPSचा लॉंग फॉर्म रुद्रप्रताप सिंग. एम आय करेक्ट? RPS. येवले, लवंडे, हा सिद्धी सांगा. सिद्धी लबडे, RPSचा लॉंग फॉर्म. सेकंड. यस, रिव्हॉल्युशन्स पर सेकंड. व्हेरी गुड, लक्ष आहे. रिव्हॉल्युशन पर सेकंड. यस. आणि ज्यावेळेस हे असं लिहितात ना पॉईंटमध्ये, बच्चा पार्टी मला असं आवडतं, डायरेक्ट असं लिहितो 7/2. का बरं? कारण कॅल्क्युलेशन सोपे होतात. बरं, इथं जी व्हॅल्यू दिली आहे मासची ती ग्रॅममध्ये, ग्रॅमला लगेच कन्वर्ट करून घ्या. 100 गुणिले 10⁻³ kg. बच्चा पार्टी ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगतो. 1 ग्रॅम इज इक्वल्स टू असं लिहितात 1 × 10⁻³ kg. 10वीपर्यंत तुम्ही असं लिहित बसले असताल 0.001 kg. ते खेळत बसायचं नाही. आता डायरेक्ट 10च्या पॉवरमध्ये गणित करायला शिकायचं. आता आपण 11वी 12वीला गेलोय, इथून पुढे हायर एज्युकेशनला जाणार, तिथे खेळत बसायचं नाही डेसिमल. ठीक आहे, ते ॲक्च्युली तुम्हाला 10वीलाच शिकवलं गेलं पाहिजे होतं असं, पण नाही आहे. ठीक आहे, आपण ट्रेन करू तुम्हाला. सो मास झालं, फ्रिक्वेन्सी झालं, त्यानंतर रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ पण दिलाय त्यांनी. रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ दिलंय 0.5 मीटर. 0.5 मीटर म्हणजेच किती रे? 1/2 मीटर. बच्चा पार्टी लोग ऐसा भी आप लिख सकते हैं. ठीक आहे, 0.5 साठी 1/2 लिहिलं, मीटरसाठी मीटर. द अँग्युलर स्पीड ऑफ द बॉडी, ओमेगाची व्हॅल्यू काय असेल असं विचारताय त्याला. हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आहे, एम दिलाय, एफ दिलाय, आर दिलाय. बरं, ओमेगाची व्हॅल्यू डायरेक्टही आपण काढू शकतो. कशाने काढता येईल रे? ओमेगाचा फॉर्म्युला सांगा. एंगुलर स्पीडचा फॉर्म्युला. हाँ, वी हैव, बोलो. दिस वॉज गिवन एंड वी हैव. ओमेगा इज इक्वल्स टू क्या लिखेंगे अपन? 2πf. चलेगा? सो 2πf फ्रिक्वेन्सी दिली आहे, 2π दिलाय. आन्सर काढता येईल का बा? सो 2π इंटू फ्रिक्वेन्सी 7/2 है, 7/2 लिख दिया यहाँ पे.
ठीक है, फ्रीक्वेंसी का वैल्यू डाल दिया यहाँ पे, 2 क्या हुआ, कैंसल हुआ, Can यस आन्सर काय बनलं मग 7 पाय बरोबर. बरोबर. ओमेगाचं युनिट सांगा. मग अशी 2πf वरनं तिथं एक असं लिहिलं होतं मी, डी थिटा बाय डी टी असतो फॉर्म्युला, कारण 2πf वरनं जर तुम्ही युनिट काढायला गेलं तर कन्फ्यूज होताल. सो बेस्ट वे डायरेक्ट डी थिटा बाय डी टी वरनं युनिट सांगा. कुणी सांगेल का युनिट मग आता? रेडियन पर व्हेरी गुड. radian रेडियन पर सेकंड, कारण टाइम सेकंड्स मध्ये हे बघा इथं तुम्ही सांगताना सांगितलं होतं मला रिव्होल्युशन्स पर सेकंड. व्हेरी गुड बच्चा पार्टी लोक. मग हे तर करायचंय यार, कन्सेप्ट समजून घ्यायचंय. पाठ कोण करत बसेल प्रत्येक वेळेस ही गोष्ट? आणि एक फॉर्म्युला नाही ना फिजिक्समध्ये आपल्याला, असे आपल्याला 16 चॅप्टर जायचंय. प्रत्येक चॅप्टरमध्ये नाही म्हटलं तरी तुम्ही विचार करा, ऑन अन ॲव्हरेज 50 फॉर्म्युले जर असतील तर 16 पंचे 80, 800 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. कोण लक्षात ठेवेल एवढे? त्यापेक्षा सर आम्हाला असं काहीतरी शिकवा की ज्या ठिकाणी आम्हाला कमीत कमी गोष्टी पाठ कराव्या लागतील. युनिट पाठ करायचे, डायमेन्शन पाठ करायचे, काय काय करायचं. इतकं सतत जीव आहे तुमचा, आहे की नाही? आणि मोबाईलही पाहायचा सर, त्याच्यात मित्रमैत्रिणींसोबत चॅट पण करायचं सर, त्यांच्या बड्डेला जायचं, आम्ही काय काय करायचं सर, आहे की नाही? 26 जानेवारीला पण झेंडा फडकवला जायचं सर, आम्ही काय काय करणार आहे सर, फिजिक्सचं लेक्चर करायचं. हा ना, बच्चे की जान लोगे क्या? ठीक आहे. काय नाही बच्चे की जान बिन घ्यायची नाही. तुम्ही लोक आमची जान घेताल पण तुमचा काय अभ्यास होणार नाही मला माहिती आहे. ठीक आहे. सो इट हॅपन्स, आय नो दॅट की सी तुम्हाला जर तुमचा जो कम्फर्ट झोन आहे त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर यायचं नसेल तर तुम्हाला तुमची जी आत्ताची ऑर्डिनरी लाईफ आहे ती मुबारक असेल. ठीक आहे. पण जर तुम्हाला काहीतरी कर्तृत्व घडवायचं असेल तर तुम्हाला बच्चा पार्टी कष्ट घ्यावे लागतील. पण हे कष्ट फक्त आता हार्डवर्क नाही आहे किंवा नुसतं कष्ट घ्यायचं फिजिकल वर्क नाही आहे, तर हे आता स्मार्ट वर्क असणार आहे इथून पुढे. तर बच्चा पार्टी कमिंग बैक 7 पाई रेडियन पर सेकेंड था, तो 7 पाई रेडियन पर सेकेंड को मैं ऐसा भी लिख सकता हूँ. देखो 7 इंटू पाईची व्हॅल्यू किती असते रे, 22/7 बराबर का? 25 यस 7 7 काय आला, कॅन्सल. आन्सर काय आला, cancel 22 radian per second. यस यस. म्हणजे असं पण एक येऊ शकतं. माइट बी ऑप्शन जर असेल तर इथंच उत्तर संपून गेलंय तुमचं. पण जर नसेल तर मग ऑप्शन चुकीचे आहेत का? नाही. दे आर एक्सपेक्टिंग यू शुड गो अहेड इन्स्टेड ऑफ जस्ट स्टिकिंग टू दिस पॉईंट की यार नाही याच्या पुढे तुम्ही जा आणि मग आन्सर काढण्याचा प्रयत्न करा, असं त्यांचं म्हणणं आहे. ओके. सो कमिंग बॅक परत एकदा ओमेगाबद्दल खूप झालं, आता ओमेगाच्या गोष्टी घेतल्या. मग बाकीच्या गोष्टी कशासाठी दिल्यात रे? मास कशासाठी दिलंय सर? रेडियस कशासाठी दिलंय? तर ते फक्त फसवताय तुम्हाला. ये लोग आपको गुमराह कर रहे हैं. क्रिकेटमधला बुमराह माहिती असेल तुम्हाला, बुमराह पण बॅट्समनला गुमराह करतो, तसं हे लोक तुम्हाला गुमराह करतायत. ठीक आहे. तुम्हाला दुसरा फॉर्म्युला यूज करण्यासाठी कन्फ्यूज करतायत. आपण कन्फ्यूज व्हायचं नाही, आपण बेसिक कन्सेप्ट सोबत जायचं आणि बेसिक कन्सेप्ट जर सोबत असतील तर मग घाबरायचं काहीच कारण नाही. ठीक आहे बच्चा पार्टी, यहाँ तक चीज़ें क्लियर. ओके, जाऊ मी पुढे. ओके बरं, आता एक सिंपल कन्सेप्ट सांगतो आणि मग थांबूयात आपण. तर कन्सेप्ट असा आहे, इकडे बघा. लॉजिक ऐसा है कि सपोज एक ऑब्जेक्ट है, जर ती सर्क्युलर मोशन परफॉर्म करती है, सर्क्युलर मोशन बरं का. ठीक आहे. सो सर्क्युलर मोशन परफॉर्म करताना ती अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ द सर्कल ट्रॅव्हल करत असते. ओके. सो मग मला सांगा v इज इक्वल्स टू लिनियर स्पीड इज इक्वल्स टू आपण लिहितो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम. बरोबर. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन क्या लिखते आपण, टाइम. तर मला सांगा एका चक्करमध्ये हे किती डिस्टन्स कव्हर करेल. सपोज इथं रेडियस r घेतली आपण या सर्क्युलर पाथची. ही ऑब्जेक्ट इथून जर सुरुवात झाली अशी फिरत चालली आहे, सर्क्युलर मोशन करते, अशी चालली परत इनिशियल पॉईंटला आली. मग एका चक्करमध्ये तिने किती अंतर कापलं रे? दॅट अंतर विल बी इक्वल टू काय, लेंथ ऑफ सर्कल. बरोबर ना? Length of circle. Yes. आणि त्याचं एक ऑसिलेशन कंप्लीट झालंय का मला सांगा? एक ऑसिलेशन कंप्लीट झालंय का? एक रिव्हॉल्युशन कंप्लीट झालंय का? तर आन्सर यस, एक रिव्हॉल्युशन कंप्लीट हुआ उसका. हे बघा परत एकदा मी तुम्हाला वाटलं स्क्रीन दाखवतो. स्क्रीन बघा सर्वांनी, पण सर्वांचं लक्ष पाहिजे. शेवटचा कन्सेप्ट आता ह्या पार्ट मधला शेवटचा कन्सेप्ट आहे आजच्या सेशनचा.
कारण उद्या आपली टेस्ट असणार आहे सोमवारच्या दिवशी. आता आपल्याला सुट्टी असणार आहे 26 जानेवारीची. आणि जर तुम्ही लोक भारतीय असाल, भारतीय नागरिक असाल, तर झेंडा फडकवण्यासाठी, झेंडा वंदनासाठी नक्की जाताल, झेंड्याला सलामी देण्यासाठी. जाणार ना सर्वजण? हो. यस. भारत माता की जय हिंद. ओके, जय. ठीक आहे. सो मला आवडेल तुम्हाला तुमच्या देशाविषयी प्राऊड फिलिंग होत असेल तर यस, आपल्याला आपल्या देशाला अजूनही पुढे घेऊन जायचं आहे. तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की आजचा जो युवक आहे, असं तुम्ही ऐकलं असेल की स्वामी विवेकानंदजी म्हणायचे की कुठल्याही देशाची प्रगती ना ही त्या देशाच्या यूथवर आहे. तिथलं यूथ किती माइंडने स्ट्रॉंग आहे, किती कणखर आहे, किती विचारफुल आहे, किती थॉटफुल आहे. मग आपण सर्वजण म्हणजे आता तुम्ही लोक ऑब्विसली 16व्या वर्षात आहात, 16+ असताल, तर तुम्ही आता उद्याचं भारताचं भविष्य आहे. तर तुम्ही लोक जेवढं शिकताल, चांगलं शिकताल, चांगल्या गोष्टी शिकताल, तर तुम्ही आपल्या उद्या भारताचं भविष्य घडवणार आहे. सो बच्चा पार्टी त्याच्यासाठी ऑल द बेस्ट तुम्हा सर्वांना. आणि यस, चॉकलेट गोळ्या खाण्याच्या माध्यमातून का होईना पण तुम्ही उद्या जाऊन परवा जायचं 26 जानेवारीच्या दिवशी आपल्या झेंड्याला कुठेही जा. म्हणजे मी असं म्हणत नाही तुम्ही कॉलेजमध्येच जावं, शाळेतच जावं, तुमची जुनी शाळा असेल, ग्रामपंचायतची बिल्डिंग असेल किंवा एखादं सरकारी ऑफिस असेल जिथं हा झेंडावंदनाचा कार्यक्रम होत असेल आजूबाजूला तुमच्या, तर नक्की जा, आपल्या झेंड्याला मानवंदना द्या. ठीक आहे. कारण देशसेवा, आपण समाजसेवा करतोय, देशसेवा करतोय, आईवडिलांची सेवा करतोय, तर ही गोष्ट पण आपली देशसेवेची, आपली एक ह्या भारतभूमीच्या आपल्यावर असणाऱ्या उपकारासाठी तिथं जायलाच हवं. ठीक आहे. बरं, व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन. डिस्टन्स ट्रॅव्हल इज लेंथ ऑफ सर्कल अपॉन टाइम टेकन इज, मी असं लिहून टाकतो डायरेक्ट कॅपिटल टी. कॅपिटल टी म्हणजे काय? टाइम टेकन बाय ऑब्जेक्ट टू कम्प्लीट इट्स वन ऑसिलेशन. बच्चा पार्टी, ज्या लोकांना या गोष्टी माहीत नसतील त्यांनी आपल्या सक्सेस सायन्स एज्युकेशन अँड फन नावाची जी कम्युनिटी चॅनल आहे त्याच्यावर जायचं आणि त्याच्यावर एक कन्सेप्ट पाहून घ्या. बरं, लेंथ ऑफ सर्कल इज गिवन बाय द फॉर्म्युला 2πr. कारण सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल असतो अपॉन टी. व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू लिखा मैंने 2πr अपॉन टी. बरं, सो व्हेलॉसिटीचा आणखी एक फॉर्म्युला असा पण येऊ शकतो लिनियर व्हेलॉसिटीचा 2πr अपॉन टी. लॉजिक समजलं? कॅपिटल टी इज टाइम टेकन बाय ऑब्जेक्ट टू कम्प्लीट इट्स वन सायकल, वन ऑसिलेशन. बच्चा पार्टी लोक, मग बच्चा पार्टी कमिंग बॅक, काय काय शिकलो आज पटकन सांगा मला. तर आज इंटरेस्टिंग गोष्टी शिकलो. वी स्टार्टेड विथ आर हँड, मिनिट हँड, बरोबर. त्यांच्यामध्ये असणार त्यानंतर सेकंड्स हँड, त्यांचा असणारा अँग्युलर स्पीड, पृथ्वीचा स्वतःभोवती असणारा स्पीड, कुठल्या फोर्समुळे मोशन होतं. तर ह्या गोष्टी मी आज शिकवल्या तुम्हाला. सेकंड्स हँड, मिनिट हँड, आर हँड. एकदा ह्या नोट्समधनं जा. तर आय एम डॅम शुअर की ह्या नोट्स खूप सोप्या वाटतील तुम्हाला. आणि ज्या नोट्स झाल्या, ज्या त्या दिवशीच्या नोट्स लगेच उतरून घ्यायच्या नोटबुकमध्ये. ठीक आहे. सो सर्क्युलर मोशन असू देत, रोटेशनल मोशन असू देत, तुमचे कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मी मदत करेल. रेशो जर काढायचा असेल, रेशो पण कसा काढायचा ते पण सांगितलं. तिथं तुम्ही लोक काय चुका करतात, कारण हे बघा, शिक्षकाचं काम फक्त शिकवणं नसतं, तर विद्यार्थी कुठं चुका करतो हे पण त्याला दर्शवून देणं महत्त्वाचं असतं. सो आर हँड असतं, मिनिट हँड असतं, कन्वर्जन असतं, त्या गोष्टी मी इथं सांगितल्या. बरं, त्याच्यानंतर अचा रिव्हॉल्युशनचा स्पीड घेतला, स्वतःभोवतीचा अँग्युलर स्पीड. आणि त्याच्यानंतर फायनली आपण रिव्हॉल्युशन्स पर सेकंडच्या फॉर्म्युल्याने पण बघितलं, ओमेगाचा व्हॅल्यू. त्यानंतर लिनियर स्पीडचा पण बघितला बच्चा पार्टी. ओके. सो उद्याच्या टेस्टसाठी सर्वांना रोल कॉल आणि मोबाईल नंबर रोल कॉल आणि रोल नंबर मिळाले असतील. अटेम्प्ट करा उद्याची टेस्ट, प्रामाणिकपणे अटेम्प्ट करायची. ठीक आहे. आणि मी तुम्हाला याच्या आधी रिक्वेस्ट केली बच्चा पार्टी, जर तुम्हाला लोकांना आपले सेशन्स आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत आमचे सेशन्स नक्की पोहोचवा. त्यांना डेमो सेशनसाठी आमंत्रित करा, आपल्या ग्रुपमध्ये करा किंवा डेमो सेशन्सचे डायरेक्ट लिंकही पाठवा. ओके. सर या चॅप्टरचे फॉर्म्युले पाठवा सर्व. वाल्लेकर, तुम्ही मला असं वाटतंय काल फोन केला होता, आजच तुम्ही फर्स्ट लेक्चर अटेंड करताय. ते फॉर्म्युले नाही, पण मी नोट्स पाठवू शकतो तुम्हाला. आतापर्यंत ज्या झाल्यात त्या नोट्स पाठवू शकतो. ठीक आहे. सो आपण 12वीला सुरुवात केलेली आहे, लक्षात घ्या बच्चा पार्टी. आणि मी हे डेमो सेशन देतोय म्हणजे काय टाइमपास सेशन नाही चालू आहे, ऍक्च्युअल तुमचा सिलेबस सुरू झालेला आहे, हे समजून घ्या.
बोर्डाचा सिलेबस 6 महिन्यात उरकून आपल्याला सीईटीचा पण सिलेबस घ्यायचा आहे तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा. सो हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे. कारण तुमचं जे पुढचं भवितव्य आहे, 40 वर्षाचं जे करिअर आहे, ते फक्त बोर्डाच्या सिलेबसवर नाही तर बोर्डाच्या सिलेबस सोबतच त्याच्यानंतर येणाऱ्या जे सीईटी, नीट, जेईच्या परीक्षा आहेत त्याच्यावर डिपेंडंट आहे. ठीक आहे. सो स्टे ट्यून. थँक्यू फॉर जॉईनिंग. पुढचं सेशन 6:45 सुरू होईल. 10 मिनिटाचा ब्रेक घ्या आणि ट्यून इन राहायचं. 5 मिनिटं आधीच जॉईन व्हायचं. सर नोट्स पाठवा मग. हो पाठवतो. तुम्ही व्हॉट्सअपला मला हाय पाठवा. माझा नंबर व्हॉट्सअपला मी तुम्हाला इथं देतो, स्क्रीनवर शेअर करतो. मी तुम्हाला इंडिव्हिज्युअली पाठवतो. आता बाकीच्या मुलांसाठी ते इरिटेटिंग होईल की 30 नोट्स परत आल्यात म्हणून. तुम्हाला इंडिव्हिज्युअली पाठवतो. ठीक आहे. हा माझा नंबर आहे. तुम्ही व्हॉट्सअपला मला हाय पाठवा लगेच आत्ता. ओके चलेगा. थँक्यू बच्चा पार्टी लोग. थँक्यू. बाय बाय. गुड नाईट.